श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर 1 एप्रिलला चैत्र यात्रा संपन्न झाली। यात्रेला 8 ते 9 लाख भाविक आले होते। यात्रा काळात ज्योतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला होता। त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। डोंगरावरील पायरी मार्ग, बसस्थानक परिसर, सेंट्रल प्लाझा, मेन पार्किंग, दर्शन रांग, ज्योतिबा आणि यमाई मंदिर परिसर, भक्त निवास आणि अन्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानचे 1500हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते। एकूण 50 ते 60 ट्रॉली घनकचरा एकत्रित करण्यात आल्याचं प्रतिष्ठानच्या स्वयंसेविका वासंती पाटील यांनी सांगितलं। ज्योतिबा चैत्र यात्रा 2026 भरलेली असून त्यामध्ये 8 ते 10 लाख भाविक आलेले होते आणि त्या दरम्यान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड अलिबाग यांच्या मार्फत 1500 ते 1600 स्वयंसेवक इथे हजर असून आज त्यांनी 50 ते 60 ट्रॉली म्हणजे अंदाजे 35 टन कचरा इथे संकलित केलेला आहे। त्यामध्ये अनेक प्रकारचे नारळाचे केसर असतील, प्लास्टिक असेल, विविध प्रकारच्या चहा किंवा इतर जे खाण्याचे पदार्थ असतील त्यांच्या माध्यमातून जो कचरा निर्माण झालेला होता तो त्यांनी ते आता येऊन कचरा गोळा करण्याचं काम केलेलं आहे आणि हा ज्योतिबा आणि इतर सर्व परिसर, मंदिर परिसर स्वच्छ केलेला आहे। त्यांचं काम खूप उल्लेखनीय आहे, कारण इथं कचऱ्याच्या माध्यमातून अनेक रोगराई प्रसारित होण्याची शक्यता खूपच असते आणि तो कचरा संकलित करण्याचं खूप मोठ्या प्रमाणात काम त्यांनी चांगलं केलेलं आहे। धन्यवाद। स्वयंसेवकांबरोबरच गटविकास अधिकारी सोनाली माडकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पोवार, ग्रामपंचायत कर्मचारी, पुजारी आणि ग्रामस्थही या मोहिमेत सहभागी झाले होते।